हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी जय भवानी। बजाव पुंगी हटाव लुंगी आदी प्रकारच्या घोषणा देत 19 जून 1966 रोजी जन्मास आलेल्या शिवसेनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस। तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस, पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे। मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही। ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसे लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता, आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही। खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे। थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री। 50 वर्षांमध्ये या पक्षानं सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक चढउतार पाहत आज हा पक्ष महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जात आहे। हे म्हणजे 3 वर्ष यांनी काही काम केलं नाही, पण गेल्या 6 महिन्यात सगळी कामं जी केली ती बिल्डरांची कामं केलेली आहे। हे सगळे असे लुटारू एका बाजूला बसलेले आहेत, एका बाजूला महाराष्ट्र तोडणारे बसलेले आहेत, आणि यांच्यामध्ये मी हक्काने आपला शिवरायाचा भगवा घेऊन उभा आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचं काय होईल अशी चिंता शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही वाटत होती। परंतु उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभर अधिक जोमाने काम करीत असल्याचं दिसून येत आहे। ती गांडूळाची काय करू शकत नाही, दुतोंड्या गांडूळ कधीतरी, म्हणजे तेव्हा शिवसेना प्रमुखांनी लाच घातली, कारण आपला पक्ष हा मर्दाचा पक्ष आहे। इकडे जो पक्षाचा खाक करायला निघतो त्याला पक्षामध्ये खाना एक लाच घातली, कोणी असेल, गेट आउट। ऐंशी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचा नारा देत मराठी माणसाच्या अस्मितेसाठी 16 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे।
कोकण हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. परंतु हळूहळू मात्र शिवसेनेने कोकणावर आपला कब्जा करीत आता कोकण आणि शिवसेना हे समीकरण होऊन बसलं आहे. 1995 साली भाजप सेना युतीची सत्ता राज्यात येताच मनोहर जोशींच्या रूपानं शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आणि त्यानंतर मात्र एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले दिवस येण्यास प्रारंभ झाला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय हो. उद्धवजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रत्नागिरी जिल्ह्यात नेमकी शिवसेना कुठे आहे याचं विश्लेषण करता असं दिसून आलं की केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषद, चिपळूण गुहागर वगळता पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका आदी सर्व प्रमुख राजकीय केंद्रांवर शिवसेनेचे शिलेदार विराजमान असल्यानं जिल्ह्यात शिवसेना भक्कमपणे काम करीत असल्याचं दिसून येत आहे. माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र. उद्धवजींची इच्छा अशी होती की माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही शिवसेना रुजली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि त्या संकल्पनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात चालू आहे, आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. ही जे काही युती तोडायचं जे काय कारण होतं ते कारण हे वगैरे वगैरे ज्यांनी 25-25, 30-30 वर्षात तिथं काम केलं, खूप अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. जायत होत मुंबई तुमची, भांडेकेसा आमची, हे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी ठोकरून लावलं. अशा प्रकारची जर कुठेही वाच्यता झाली तर आम्ही तिथं त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची ज्यावेळी भूमिका घेतली गेली त्यावेळेला ते सगळं त्याचा तो मान अपमान जो करण्याचं जे काम चालू होतं ते बंद झालं. सुवर्ण महोत्सवी शिवसेनेबाबत आपणास काय वाटतं असा थेट प्रश्न माजी आमदार आणि एकेकाळचे शिवसेनेचे वाघ म्हणून ओळखले जाणारे विजय उर्फ आप्पा साळवी यांना विचारता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना या नावातच एक अभिप्रेत शिवाजी महाराजांनी, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा घेतलं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर सवंगडी कोण होते आणि किती होते आणि शस्त्र काय होते. तसं शिवसेनेचा आरंभ झाला त्यावेळेला बोटावर मोडण्यासारखे आम्ही काही लोक होतो. मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या सगळ्या चळवळी आम्ही डोळ्याने पाहिले असल्यामुळे आम्हाला एक प्रकारचा मराठी तरुणाला जो अन्याय होतो ती नच बाळासाहेबांनी बरोबर पकडली आणि आव्हान केलं. मग तिथे दातपात काय नाही, सगळा जो काही मराठी भाषिक तरुण होता तो शिवसेनेकडे लोटला गेला. पहिली सभा कुठे घ्यायची हा देखील प्रश्न होता आणि ज्या वेळेला 2-3 लाख लोक शिवाजी पार्कला जमले त्यावेळेला शिवसेनेने जी पकड घेतली ती अजूनपर्यंत. आणि आता ते काही जे आहे ना बाळासाहेबांचं प्रेम, आज माझं 86 वर्ष झाली. 40 वर्ष जवळजवळ आम्ही ह्या संघटनेसाठी काम केलं. त्यावेळेला आमच्याकडे कुठे पदं मिळतील, आम्ही आमदार हो, खासदार हो, काही हो, काही नव्हतं. कुठलीही आमच्याकडे अपेक्षा नव्हती काय मिळेल म्हणून. पण एक कर्तव्य, आम्हा एक बाळासाहेबांचं प्रेम, अंधश्रद्धा जशी म्हणताना तशीच. साहेब म्हणायचे, साळवी मी दगडाला शेंदूर पाचपणी तुम्हाला देतो, तुम्ही ज्याचा देव घडता.
तसे दगड शेंदूर फासलेले आज देव झालेले आहेत शिवसेनेमध्ये. पण ते देव देखील नवसाला पावले पाहिजेत. आज रत्नागिरीची काय परिस्थिती आहे, शिवसेना वाढली पण आज जिल्ह्यामध्ये तुम्ही चित्र जर बघाल तर प्रत्येक तालुक्यामध्ये 15-15, 20-20 वर्ष एक व्यक्ती आमदार आहे. 50%, 60% विकास झाला का तर तालुक्यांचा. कुठं पाणी नाही, कुठे साखव नाहीत, कुठे रस्ते नाहीत, सगळी बोंबाबोंब आहे. पण एक संघटनेपोटी प्रेम आहे ना, आणि शिवसेना ही उभी आहे प्रामाणिक शिवसैनिकांच्या त्यागावर. हे सगळे पदाधिकारी आहेत ना, हे आज 15-15, 16-16 गाडीतनं फिरतायत ना, भाग्यवान आहेत. आमच्या पायाच्या चाळणी झाल्या होत्या, चालून 20, 25, 25 मध्ये चालून जायचे लोक, जमवायचे, त्यांना समजावून सांगायचं. आणि मग नगरपालिका ह्या त्या निवडणुका थोडाफार साहेबांचं म्हणणं होतं समाजकारण करा, 80% समाजकारण, 20% राजकारण. आता शिवसेनेमध्ये काय समाजकारण चाललंय हो? कुठले आम्ही आरोग्य शिबिर घ्यायचं, रक्तदान शिबिर घ्यायचे, शिक्षण 10वीच्या मुलांना प्रशिक्षण कसं मिळेल, मुंबईवरून शिक्षक यायचे, ह्या सगळ्या गोष्टी होता. काल देखील तुम्ही एक मिरवणूक काढली, सुवर्ण महोत्सव. पण पर्यावरणाच्या निमित्ताने तुम्ही का आधी दिले नाही, प्रत्येकाने 4-4, 5-5 झाडं लावा. फक्त मिरवणूक काढलीच भगवे फेटे बांधून, विषय संपला. बाळासाहेब, ते त्याग करणारे शिवसैनिक आज तसे शिवसेना आहेत का? आज तुम्हाला बॅटरीने नव्हे, सॅटेलाइटने जरी शोधून मागले तरी मिळणार नाही. कारण एक म्हण आहे, एक वेळेला जेवतो ना तो त्यागी, 2 वेळेला जेवतो तो भोगी, आणि 3 वेळेला जेवतो तो रोगी. आम्ही अर्धपोटी काम करायचो, आम्ही खरोखर त्यागीपेक्षा आम्ही फार मोठे होतो. पण आज तसे शिवसैनिक निर्माण करायला काय करायला हवं, तुम्हाला काय वाटते? काही नाही, आज तसं कुठलीही वस्तू निर्माण करायची काही तर माती घेऊन गणपती लिपायचं नाही आहे. ते तुमच्या हृदयात पाहिजे, ते तुमच्या हृदयात पाहिजे. बाळासाहेब देते तो आदेश मान्य, आगीत उडी घ्या, आम्ही आगीत उडी घेतले. आता आदेश कोण देतो? आमदार. आमदाराचं काम काय? आमदार फक्त शिवसेनेचा नाही आहे, तो सगळ्या लोकांचा आहे. तो सगळ्या लोकांचा आहे. मग त्याचे अन्य पक्षाचे लोक असतील, कोणी असतील, पण त्यांनी तालुक्याचा विकास करायचा आहे. तिथे संघटनेचे लोक आहेत ना, ते मुख्य आहेत. जिल्हा प्रमुख मुख्य असेल, त्याच्या खरोखर तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा, ही संघटनेची बांधणी आहे. आता नाटनाटा तुम्ही बघा, लोकशाहीमध्ये निवडून दिलेले लोक आहेत ना, मग ते लोकशाही तुम्ही मान्य करा ना. मग एक प्रकारची हुकुमशाही झाली, तू नको, मी नको, तू नको, कोणी कोणावर विश्वास ठेवायचा. पण आप्पास रत्नागिरी जिल्ह्यात नेमकी शिवसेना कुठे आहे, तुम्हाला काय वाटते? शिवसेना प्रत्येक गावामध्ये, जोपर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक हा शिवसैनिक स्वतःला म्हणून घेण्याचा अभिमान मानतो, त्यावेळेला ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला धोका नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची अधिक ताकद असली तरी शहर आणि ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यास मात्र त्यांचे नेते काही प्रमाणात कमी पडत आहेत, हे नाकारून चालणार नाही, असंच दिसून येत आहे. तसंच हे सर्व ताकदवान नेते एकाच म्यानामध्ये राहत नसल्याचंही बोललं जात आहे. भविष्यात राज्यात फक्त आणि फक्त शिवसेनाच असेल असा संकल्प आम्ही केला असून त्या दृष्टीनं शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावं असं आवाहन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी KTV जवळ बोलताना केलं आहे. शिवसेनेचा सुरू असलेला वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा खूपच उज्ज्वल आहे. काल ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक एकवटले होते आणि त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पहिला कार्यक्रम सुद्धा आम्ही पाहिला, कालचा सुद्धा कार्यक्रम पाहिला. कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगोदर सुरू असलेली शिवसैनिकांमधली जी काही आनंदोत्सवाची जी तयारी होती ती आम्ही पाहिलेली आहे. आणि खरोखरच शिवसेनेचा म्हणजे शिवसेना पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, नेता
हा शिवसेनेला, शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला उज्ज्वल भविष्यकाळ कसा चांगला प्राप्त करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय नेमकं करायचं आहे हे मनामध्ये त्यांनी निश्चय पक्क केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केलेलं आहे. त्यामुळे येणारा जो भविष्यकाळ असेल हा शिवसेनेचाच आहे, त्याच्यापासून कोणी रोखू शकत नाही. बाळासाहेबांनी त्याग केल्यामुळे आज शिवसेना आपल्याला दिसते. आजचे नेते खरोखर त्याग करतात का? नक्कीच. आजचे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा बाळासाहेबांच्या विचाराने आणि बाळासाहेबांच्या कार्यपद्धती पूर्णपणे अनुसरली आणि बाळासाहेबांना दाखवून द्यायचं आहे त्यांना की तुमचा मी मुलगा आहे, तुम्ही जे स्वप्न साकारलेलं आहे ते मी पूर्ण करून दाखवणार. मी येत्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता घेण्यासाठी प्रयत्न करणार आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याच्यामध्ये 100% यशस्वी होणार. रावसाहेब, रत्नागिरी जिल्ह्यात नेमकी शिवसेना कुठे आपल्याला काय वाटते खासदार आणि नेते म्हणून? रत्नागिरी जिल्ह्यातली माझ्या लोकसभा मतदारसंघातली शिवसेना नंबर 1 वर आहे, त्यामध्ये कोणती दुमत होऊ शकत नाही. सिंधुदुर्गातली शिवसेना सुद्धा आता खूप प्रगतीकडे चाललेली आहे, पण रत्नागिरीतली शिवसेना नंबर 1. काय करायला पाहिजे आपल्याला? येणारी जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या निवडणूक आहेत आपली, काय नंबर 1 जरी असली तेवढंच आम्हाला सावधपणे पण काम करणं तेवढं आवश्यकता आहे. कारण जे आहे ते टिकवणं आणि ते वाढवणं महत्वाचं आहे, त्यामध्ये बेफिकीरपणा चालणार नाही. आम्ही आमचे जे जिल्हा कार्यकारिणी आहेत, जिल्हा प्रमुख, स्थानिक तालुका प्रमुख, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी ह्या सर्वांनी भविष्यकाळात लक्षात घेऊन त्या अधिक सावधपणे आणि जागृतपणे काम करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण काय संकल्प करणार आहात आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांना आपण काय मार्गदर्शन करण्याचं? जागतिक राहण्याची गरज आहे की सावध राहण्याची काय? 50 वर्षाच्या या दिनी कालच आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे की एक हाती भगव्याची सत्ता आणि अगदी पंचायत समिती ते महाराष्ट्र राज्य भगवा एके भगवा असंच असेल, त्यासाठी आम्ही संपूर्ण मेहनत करणार. शिवसैनिकांनी सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो निर्धार व्यक्त केलेला आहे आपल्या सर्वांच्या भरोशावर, सर्वांच्या साथीवर, सहकार्यावर, ते लक्षात घेऊन एक मतभेद विसरावे, एकमेकाला सहकार्य करावं आणि सर्वांनी एकत्रित म्हणून आपण एकाच शिवसेनेच्या परिवारातले आहोत, एकच सर्व घटक आहोत हे लक्षात ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करावं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आव्हान समोर येईल ते आव्हान यशस्वीपणे पेलून आपली त्या ठिकाणी सत्ता प्राप्त करावी आणि लोकांना अपेक्षित असलेला जो कामकाज आहे, कार्यभार आहे तो लोकांना द्यावा. मागील 10 ते 15 वर्षांमध्ये लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांना शिवसेनेची 50 वर्ष यावर आपलं काय मत आहे असं विचारता ते भारावून गेले आणि अगदी थोडक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास KTV जवळ कथन केला. महाडिक साहेब, शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण आलेली, रत्नागिरी जिल्ह्याचे यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याकडे पाहिले जाते, आपल्याला काय वाटते? प्रथम मी 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या जिल्ह्यातल्या जनतेला, शिवसैनिकांना सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. पत्रकार बंधूंना पण शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दक्षिण रत्नागिरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन आहे, त्याला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य आहे. या ठिकाणचे खासदार आहेत, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटवर्क शिवसेनेचं उभं आहे. पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे. भविष्यामध्ये आपण काय काय करणार, काय आपल्या डोळ्यासमोर चित्र आहे आता? उद्धवजींना अपेक्षित असलेला अखंड महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, विकसनशील महाराष्ट्र अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सदैव सज्ज असलेला शिवसैनिक उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करणार आहोत आणि नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्रचिती येईल. विकास कामे मार्गी होत असताना महाडिक साहेब, संघटना पण त्याच पद्धतीने जिल्ह्याभरात काम करत आहे का की थोडी कमतरता आहे, काय वाटते आपल्याला? नाही, निश्चितच आहे, संघटना कुठेही कमी नाही आहे. आता एवढा मोठा परिवार वाढला आहे, त्याच्यामध्ये थोडंफार कुरबुरीही असणार, पण तरीसुद्धा त्याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरतोय, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.
खासदार आमदार सगळ्यांना आपण निवडून ज्या निवडणूक आल्यात आपण त्याच्यामध्ये विजयी शिल्पकार आहात, पण नेमके राजू महाडिक यांचे आजचे दिन कधी येणार शिवसेनेमध्ये, ते नेमकं आता कुठे थांबलं आहे? नाही, आज तसं म्हटलं तर जिल्हा प्रमुख म्हणून विश्वास टाकणं हा सुद्धा एक अच्छे दिनाचाच भाग आहे. गेले अनेक वर्ष काम करण्याची संधी पक्षप्रमुखांनी दिली आणि नाही म्हटलं तरी हे सुद्धा एखाद्या लोकप्रतिनिधीपेक्षा सुद्धा एक मानाचं पद माझ्याकडे सोपवून माझ्या हाताखाली अनेक लोकप्रतिनिधी काम करत आहेत, त्याचा सुद्धा निश्चितपणानं आनंद आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून या वर्धापन दिन 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या भागामध्ये आमच्या सगळ्या तालुका प्रमुखांच्या आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं शोभायात्रा पण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील, विविध उपक्रम पण झालेले पाहायला मिळतील आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आहे. लवकरच नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक येऊ घातलेल्या आहेत, काय चित्र असेल भविष्याचं? निश्चितपणानं असलेल्या आत्ता सत्ता ज्या ठिकाणी आहेत त्या आता निश्चितपणाने राहतील, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ होईल. जे पंचायत समितीचे सदस्य आमचे 9 असतील तर तिथे त्याच्याही पेक्षा अधिक येतील. जिल्हा परिषद सदस्य जी आत्ता संख्या आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त संख्या आपल्याला नदीच्या कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. जिल्हा प्रमुख म्हणून आपण पूर्णतः समाधानी आहात? निश्चितपणानं की जेणेकरून ज्या पद्धतीनं माझे सहकारी आम्हाला साथ देत आहेत, सर्व माझे 4ही तालुका प्रमुख अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. त्या ठिकाणचे आमचे सगळे लोकप्रतिनिधी, आमदार आहेत, खासदार आहेत, खासदारांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांच्या सोबत आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार आमचे चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून कामकाज या ठिकाणी चालू आहे. आज अनेक ठिकाणी शिवसेनेची सत्ता असली तरी येणारा काळ मात्र कसा असेल हे आज तरी सांगणं घाईचं आणि धाडसाचं होईल. कारण गल्ली ते दिल्ली भाजप सेनेचे सरकार असले तरी जनतेमध्ये मात्र समाधानाऐवजी मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं दिसून येत आहे. आजच्या मोर्चाचं वर्णन करायचं झालं, ये तो सिर्फ झाकी है और बहुत कुछ बाकी है. असं वाटलं होतं की न्यायासाठी जर कुठे एखादा मोर्चा काढला, मिळालेला हा मानव देह हा या सरकारला नष्ट करायचा अधिकार आहे का? नाही. तो आमचा अधिकार जर मागायला आम्ही रस्त्यावर आलो तर केंद्रापासून कडे केले. केंद्रातले कदाचित आदेश असतील, महाराष्ट्र शासनातल्या काही ज्येष्ठ मंडळींचे आदेश असतील, म्हणून आपल्या सगळ्या लोकांना इथे अडवलेलं आहे. परंतु आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी काय किंवा राजन साळवी साहेब काय, आम्ही विधानसभेमध्ये काम करतोय. आमचा आवाज इथे जरी दाबला असला तरी विधानसभेमध्ये पोलीस आमचा आवाज दाबू शकत नाही. हा शब्द विधानसभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मंडळींना द्यायचा. आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये असताना देखील राऊत साहेब या मोर्चाला सामोरं जात आहेत. आमचे कदम साहेब या मोर्चाला उपस्थित आहेत. याचा अर्थ शिवसेना ही लोकांबरोबर आहे, जनतेबरोबर आहे, जैतापूरच्या आणि जिल्ह्यातल्या लोकांबरोबर आहे. याचं प्रतीक म्हणजे आज सगळे शिवसेनेचे नेते आज या मोर्चाला सामोरं जात आहेत. देताना आम्ही जिंकू किंवा मरू. देशातील आणि राज्यातील आघाडी शासनाला जनतेने घरचा रस्ता दाखवला आणि बऱ्याच वर्षाने का होईना जनतेने युतीला सत्तेवर बसवलं. आज महागाई, बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार आदींमुळे सर्वसामान्य नागरिकावर मात्र होते ते बरे होते असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण नेमकं सत्तेत कोण आणि विरोधात कोण हेच कळेनासं झालंय. एकेकाळी महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवसेनेचाच दरारा होता. परंतु 2 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेना मागे पडली आणि भाजप नंबर 1 वर जाऊन पोहोचला. नाही म्हटलं तरी हे शल्य आजही शिवसेनेला सतावत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीऐवजी शिवसेनाच सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना कात्रीत पकडण्याचं काम करत आहे. आणि म्हणून माझी भूमिका म्हणण्यापेक्षा माझ्या शासनाची भूमिका मी आपल्याला सांगतो. त्यांना बोलून द्या ना, हेकडे साहेब बोलून द्या त्यांना. विकास
मंत्री यांची आदिवासी विभाग म्हणून याच्या बाबतीतली नेमकी स्पष्टपणाची भूमिका काय? फ्लोअरवरती नाही सांगितलेलं आहे, त्यांनी फ्लोअरवरती मागे आपल्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की देणार नाही, देता येत नाही. नाहीये कोकणाने, विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशाला आणि महाराष्ट्राला शिवसेनेच्या रूपात अनेक दिग्गज नेते दिलेत. परंतु वाघासारखे नेते असूनही रत्नागिरी जिल्हा मात्र पर्यटन, आरोग्य, पाणी पुरवठा योजना, साकव, रस्ते, शिक्षण आदी अनेक क्षेत्रात मागासलेलाच राहिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राष्ट्रवादीतर्फे राज्यमंत्रीपद आणि 2 वेळा आमदारपद भूषवलेले उदय सामंत पक्षातील अंतर्गत मतभेदाला कंटाळून 2 वर्षापूर्वी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आणि तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 95,000 मतं घेऊन निवडून आले. शिवसेनेला 50 वर्ष आणि उदय सामंत यांना सेनेत जाऊन 2 वर्ष झालेत. यावर KTVने त्यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रवादी आणि आता शिवसेना यावर आपणास काय वाटतं? त्यावर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त करीत मला 2 वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे सर्व काही मिळाले असं सांगितलं. शिवसेनेचा पक्षाचा सुवर्णमहोत्सवी महोत्सव काल परवाच मुंबईमध्ये साजरा झाला. आम्ही सगळे आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. रत्नागिरी शहरामध्ये देखील भव्य शोभायात्रा काढून शिवसैनिकांनी तो साजरा केलेला आहे. आणि माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर शिवसेनेला पर्याय या तालुक्यामध्ये उरलेला नाही. आणि या 50 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केलेला आहे की येणारी पंचायत समिती असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणाऱ्या सगळ्या निवडणुका असतील, या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विजयी झाल्या पाहिजेत असा आम्ही संकल्प या 50 वर्ष पूर्तीच्या वेळी केलेला आहे. सामंत साहेब, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना, काय अंतर, काय फरक, काय जाणवते तुम्हाला? 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे राष्ट्रवादीवर बोलण्याचा मला काही अधिकार राहिलेला नाही. शिवसेनेमध्ये आम्ही काम करतोय. शिवसेना जात धर्म पाळत नाही हे आजच्या कार्यक्रमामधनं देखील तुम्हाला बघता आलेलं आहे. तुम्ही ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहता त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी हे मुस्लिम धर्मीय आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये जात धर्म पाळला जात नाही हे या 2 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलेलं आहे. आणि शिवसेनेला पर्याय हा सगळ्या कार्यकर्त्यांचा जरी असला तरी महाराष्ट्राला शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. 50 वर्षानंतर आपण काय संकल्प करणार आहेत? उदय सामंत म्हणून ह्या तालुक्याचे आमदार, नेत्याचे, माजी मंत्री म्हणा, सर्व आपल्याला काय वाटतं, काय करायला अजून हवं शिवसेनेसाठी? शिवसैनिक म्हणून आमचा संकल्प आहे की भविष्यातल्या निवडणुका जिंकण्याचा हा संकल्पच आहे.
परंतु आर्थिक दुर्बल घटकापर्यंत पोहोचून शिवसेनेला जी काही ताकद मिळवता येईल त्यांचं मतपरिवर्तन करून ते मिळवण्याचा आमचा संकल्प आहे. त्यांना आधार देण्याचा देखील आमचा संकल्प आणि एवढंच नाही तर या शिवसेनेच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना देखील आम्ही मदत केलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. त्याच्या पलीकडे जाऊन पक्षप्रमुखांनी परवा असं सांगितलं की शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी 100% समाजकारण केलं पाहिजे आणि त्या 100% समाजकारणाच्या दृष्टिकोनातून भविष्यात शिवसेनेची वाटचाल राहील. विकास कामे मार्गी लागत असताना नेमकी संघटना शिवसेना जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात कुठे आहे? ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यात 99% ग्रामपंचायती शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेची संघटना आहे, बाकी कोणाची संघटना तालुक्यात शिल्लक राहिलेली नाही. रत्नागिरी तालुक्याचे आमदार म्हणून शिवसैनिकाला काय आव्हान किंवा काय उद्देश करू शकतो? ज्यांनी ही शिवसेना स्थापन केली ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून उद्धव ठाकरेंना ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तोच संकल्प प्रत्येक शिवसैनिकांनी केला पाहिजे. एक शिवसैनिक म्हणून आपण पूर्णतः समाधानी आहात पक्षामध्ये? पूर्णतः समाधानी तर आहेच आणि त्याच्या पुढचं काय जर असेल तर ते पण आहे. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला 50व्या सुवर्ण महोत्सव योजनेच्या. बघता बघता 50 वर्ष पूर्ण झाली आणि या कालावधीत शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले. राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी शिवसेनेला धक्का दिला. परंतु यामध्येही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कमकुवत न होता अधिक वेगाने वाढली आहे हेच दिसून येतं. सेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुभाष बने, गणपत कदम आदी अनेक नेत्यांनीही शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु नारायण राणे मात्र काँग्रेसमध्येच राहिले आणि सुभाष बने आणि गणपत कदम शिवसेनेत परत आल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे हे नाकारून चालणार नाही. सगळी धंद्याच्या निमित्ताने गेली बाहेरगावी. आज गावामध्ये कित्येक घरांना टाळी आहेत. जो मुंबईला गेला त्याचा संसार त्याच्या पगारात त्याला भागत नाहीये. तो गावी भाऊ असेल, आई वडील असेल, काय पाठवून देणार तो? आणि मुंबईत नोकऱ्या आहेत कुठे? म्हणून हा सगळा पर्यावरणाचे हे नखरे सगळे उठले पाहिजे. या ठिकाणी उद्योगाचं जाळं इकडे आलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रासारखं, तरच या तरुण हाताला काम मिळणार आहे. रत्नागिरी तालुक्याची जबाबदारी सांभाळणारे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची 50 वर्षांनंतरची शिवसेना या विषयावर मुलाखत घेता ते काय म्हणाले ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. पूर्ण जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर रत्नागिरी तालुका हे एकमेव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अच्छा. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणुका ज्या होतील त्यामध्ये 1 नंबरचा जिल्ह्यामधला तालुका रत्नागिरी तालुका 1 नंबर शिवसेनेचा असेल. अजून काय करावं असं वाटेल तालुक्यामध्ये की अधिक चित्र बदलेल? तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं होत आहेत. संघटना वाढण्याचं काम जोमाने चालू आहे. त्यामुळे ह्यापुढे जे वेगवेगळे उपक्रम असतील त्या दृष्टिकोनातून तसे तरी केले जातील. राष्ट्रवादीने आपला नुकताच वर्धापन साजरा केला. ते म्हणाले भविष्य आमचं आहे. शिवसैनिक किंवा तालुका प्रमुख आपल्याला काय वाटतं भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला भविष्य कोणतं आहे ते समजेल. आत्ता नेमकं शिवसेनेचं काम काय चालू आहे रत्नागिरी तालुका शहरामध्ये परिसरामध्ये? आता जवळजवळ 1 महिन्यापूर्वी रत्नागिरी शहरामधल्या सर्व प्रभागनीय बैठका झाल्या. जिल्हा परिषद गटनीय बैठका सुरू आहेत. आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी भगवा पडून सज्ज आहात का? 100%. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हालाही. मागे काय झाले त्याचा KTVच्या पथकाने थोडक्यात आढावा आपल्या दर्शकांसाठी सादर केलाय. परंतु आता येणारा काळ मात्र राज्यात शिवसेनेसाठी खरोखरच कसोटीचा ठरणार आहे. कारण 2016 अखेर नगरपालिकांच्या आणि 2017च्या सुरुवातीलाच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात युतीची सत्ता असली तरी भाजप सेनेमध्ये मात्र एकमेकांचं पटत नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पक्ष नंबर 1 वर राहण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यामध्ये कोण बाजी मारेल हे काळच ठरवेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही शिवसेनेला म्हणावा तसा मान आणि सन्मान देत नसल्यानं दोघांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. त्यामुळे युती तुटते की राहते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. रत्नागिरी शहराचा वाघ म्हणून ओळखले जाणारे शहर प्रमुख प्रमोद शेरे यांना छेडलं असता त्यांनी माझ्या रक्तात शिवसेना आणि फक्त शिवसेनाच असल्याचं सांगून आपण या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीतच राहणार असं सांगितलं. खरोखर मी तुम्हाला आज खरोखर मला फार आनंद वाटतो की आज संघटनेला 50 वर्ष पूर्ण झाली आणि ही 50 वर्ष कधी गेली मला आजपर्यंत समजलं नाही, कारण मला स्वतःला जवळजवळ 63 वर्ष आहेत. पण सेनेची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आप्पा साळवींचा आणि सुंदरशीष ठाकरे जिल्हा प्रमुख होते, आप्पा साळवी उप जिल्हा प्रमुख होते, त्यावेळेस पदच नव्हती. कारण का माहिती आहे, सेनेच्या शिवसैनिकाला सेनेवाल्याला म्हणजे एक मोवाली समजलं जायचं, गुंड म्हटलं जायचं. परंतु आज सांगायला लागतं की आम्ही गुंड नव्हतो, कारण आज लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे. आम्ही शंड नव्हतो, आम्ही खऱ्या अर्थाने लोकांची जे 80% समाजकारण म्हणतात त्याप्रमाणे 80% समाजकारण करत आजपर्यंत 50 वर्ष आम्ही कामं केली. आज बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये का किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो लोकांच्या अडीअडचणीला धावतो हा शिवसैनिक आहे आणि हाच आपल्या शेवटपर्यंत उपयोगी पडेल असं लोकांना वाटायला लागलं. म्हणून आज शिवसेनेची याची गौडचोड चालू आहे की मला 100% माहिती आहे या पुढचं जे काय असेल राजकारण हे शिवसेना सगळ्यात पुढे असेल. शिरसा, आपण रत्नागिरी शहराचे शहर प्रमुख म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करताय. नेमकी शिवसेना रत्नागिरी शहरामध्ये कुठे आहे? आज रत्नागिरी शहरामध्ये संपूर्ण रत्नागिरी शहर हे शिवसेनेचं आहे. रत्नागिरी शहरामध्ये शिवसेनेची ताकद सगळ्यात जास्त आहे आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनामय आहे. त्याग करणारे शिवसेनेत फार कमी झाले, काय वाटते तुम्हाला? एक लक्षात ठेवा की हा एक शिवसेना हा एक महासागर आहे. या महासागरामध्ये बरेच वेळेला बराचसा कचरा येतो आपल्या स्वार्थापोटी येतो, स्वार्थ झाल्यानंतर निघून जातो. परंतु आज त्याग करणारे शिवसैनिक आजपर्यंत आहेत. आज मी निदान जवळजवळ 22 ते 23 वर्ष शहर प्रमुख आहे, पण माझ्या आधीपासून सुद्धा असणारे लोक ज्यांनी कधी पदं घेतलेली नाही आणि त्याचसारखे लोक आज माझ्याबरोबर आज नवीन रक्तसुद्धा आहे. म्हणून शिवसेनेला या लोकांबद्दल जे बाहेर जातील त्याच्याबद्दल काही फरक पडू शकत नाही. शेरे आता लवकरच रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, आपण शहर प्रमुख आहे, काय चित्र असेल? मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आम्ही रत्नागिरी शहरामध्ये काम केलेलं आहे, माझ्या नगरसेवकांनी काम केलेलं आहे. आम्ही विकासात्मक कामं करतोच, पण रोज दैनंदिन जीवनात ज्या अडचणी असतात, मग ते सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा इतर कुठलेही असो, अपघात असो, त्यावेळेला जाऊन जाणारे माझे शिवसैनिक, माझे नगरसेवक, मी स्वतः असतो. त्यामुळे लोकांचा माझा पूर्ण विश्वास आहे आणि यावेळेला रत्नागिरी शहरामध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष असेल, नगरसेवक सुद्धा शिवसेनेचेच असतील. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व ह्या मुद्द्यावर जन्मास आलेले शिवसेनेमध्ये आज मुस्लिम मोठ्यापणे येऊ शकतात आलेत, आपल्याला काय वाटते? शहरात शिवसेना प्रमुखांचं म्हणणं असं होतं, या देशावर जो प्रेम करतो तो आमचा आहे. हा कुठलाही एक हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बुद्ध असो, ज्या वेळेला शिवसेनेमध्ये मी आलो तेव्हा माझी जात शिवसैनिक, धर्म शिवसैनिक आणि सर्व काही शिवसैनिक. त्यामुळे मला त्याच्यावर काय परिणाम होत नाही आणि लोकांना सुद्धा, मुस्लिम लोकांना सुद्धा समजून गेलेलं आहे की शिवसेनाच आपली आहे. आणि त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरी शहरामध्ये शिवसेनेमध्ये भरपूर मुस्लिम कार्यकर्ते आहेत. माझे शिवसैनिक नगरसेवक सुद्धा मुस्लिम आहेत आणि मुस्लिमांचा पूर्ण विश्वास शिवसेनेवर आहे. काय सांगू इच्छिता आजच्या तरुण शिवसैनिकांना? एकच सांगतो, शिवसेना प्रमुखांनी एवढंच सांगितलेलं आहे, तरुण शिवसैनिकांना एवढंच लक्षात ठेवावं, शिवसेनेमध्ये योग्य टायमाला योग्य न्याय प्रत्येक शिवसैनिकाला मिळतो. कुठली आशा अपेक्षा बाळगण्याची काय जरूर नाही. ज्याप्रमाणे मी आहे आजपर्यंत मला सर्व काही जे मिळालेलं आहे, आज ह्या कॅमेऱ्यासमोर सुद्धा आलो आहे, ही किंमत शिवसेना प्रमुखांची आहे. आणि शिवसैनिकांनी कधी पण शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याने की एक निष्ठा ठेवा आणि एक विचार असा ठेवा की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता निष्ठेने काम करा, कुठल्याही प्रकारचं स्वार्थी बनू नका. आणि त्याचप्रमाणे शिवसैनिक असा वागला की शिवसेनेला. शेवटचा प्रश्न, 50 वर्ष पूर्ण आली, काय संकल्प आज आपण केलाय? काल आज 50 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबरोबर मला 62 वर्ष पूर्ण झाली. मी तुम्हाला सांगतो, आजपासून परत मला असं वाटायला की मी जवान झालेला आहे
आणि पूर्वी ज्या पद्धतीने काम केलं होतं त्या पद्धतीने डबल वेगाने मी काम करणार आहे. धन्यवाद. 50 वर्ष हा मोठा कालावधी असल्यानं शिवसेनेने त्यामध्ये काय मिळवलं आणि काय गमावलं याचं आत्मपरीक्षण करणं फार जरुरीचं आहे असं सर्वसामान्य शिवसैनिकाला वाटत आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिक आक्रमक होऊन कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नंबर 1 वर राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही बोललं जात आहे. रत्नागिरी ही जन्मभूमी असूनही 2 वेळा राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार राजन साळवी KTV जवळ बोलताना म्हणाले की शिवसेनेमुळेच मी आमदार होऊ शकलो आणि हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. 19 जून 1966 आणि 19 जून 2016 साळवी साहेब 50 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला शिवसेनेने. आपण एक कट्टर ज्येष्ठ एक अनुभवी शिवसैनिक म्हणून काम करताय. काय वाटतं आपल्याला 50 वर्षाच्या काळाबद्दल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाकरता मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये ही शिवसेना जन्माला घातली. जन्माला घातल्यानंतर आत्तापर्यंत 50 वर्षाचा कालखंड हा लोटला. ह्या कालखंडामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाला अनेक मानाची पदं मिळाली. आपल्याला माहिती असेल की शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना मुंबईला जन्माला घातल्यानंतर शिवसेना प्रमुख म्हणाले चला गावाकडे चला, आणि त्यावेळेला माझा मुंबईतला शिवसैनिक आपल्या गावाकडे आला. भगवा झेंडा त्याने आपल्या घरावरती लावला, वाडीवरती लावला, आणि त्या ठिकाणी त्याने शिवसेना रुजवली. वाढवत वाढवत ही संपूर्ण कोकणामध्ये वाढली. कोकणामध्ये वाढल्यानंतर ती शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली, आणि त्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यानंतर त्याचं रूपांतर शिवशाहीमध्ये झालं आणि महाराष्ट्रामध्ये शिवशाही आली. त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुख कोकणवासियांना विसरले नाही. त्यावेळेला सुद्धा रायगडचे सुपुत्र मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, ते रायगडचे होते. त्या काळाचे शिवसैनिक नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र होते, त्यांना मुख्यमंत्री केलं. आणि ह्या जिल्ह्यामध्ये रवींद्र माने असतील, रामदास कदम असतील, हे पालकमंत्री झाले. हा पूर्वइतिहास तुम्हाला माहिती आहे. शिवसेना प्रमुख तेव्हाही कोकणवासियांना विसरले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण साळवी साहेब, तेव्हाची शिवसेना, मधल्या काळातली शिवसेना आणि आजची शिवसेना, तेव्हा लोकांनी सेनेसाठी त्याग केला, आज काय वस्तुस्थिती आहे? शिवसेना प्रमुखांच्या पायाशी निष्ठा असणारे कोकणवासी आणि महाराष्ट्र शिवसैनिक आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढली, वाढत वाढत गेली आणि सत्तेच्या अनुषंगाने आणि मोठी झाली. पण मध्यंतरीचा जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये दुःख देणाऱ्या वेदना शिवसेना खूप झाल्या. परंतु माझा हा ग्रामीण भागातला शिवसैनिक हा शिवसेनेशी ठामपणे राहिला, आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं. आणि ह्या संपूर्ण कोकणामध्ये आपण पाहिलं असेल, सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत शिवसेनेचे आमदार मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले. हा आपल्यासमोर इतिहास आहे. साळवी, आपण नगरसेवक होतात, नगराध्यक्ष होतात, अनेक सेनेमध्ये पदं पोषले, याच्या पाठचे तुमची प्रेरणा असतात, आपण कोणाला समजता? शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्या हृदयामध्ये होते, आमच्या मनामध्ये होते. महाविद्यालयीन दशेमध्ये असताना विद्यार्थी सेनेचं काम चालू करत असताना काम वाढत वाढत नेलं, आणि मग त्यावेळेला मला शासकीय नोकरी प्राप्त झाली. पण शासकीय नोकरीमध्ये माझं मन रमलं नाही, आणि त्यावेळेला माझे वडील असतील, आई असतील, माझे मोठा भाऊ असतील, माझी वहिनी असतील, त्यांनी मला चांगल्या तऱ्हेचं आधार दिला. शिवसेना प्रमुखांनी जे कानमंत्र दिला होता, 80% समाजकारण, 20% राजकारण म्हणून तुम्ही काम करता करता 10 वर्ष नोकरी केली, नोकरीत मन रमलं नाही, नोकरीचा राजीनामा दिला आणि नगरसेवक पदाला उभा राहिलो, आणि त्या ठिकाणी मी पहिला रत्नागिरीचा नगरसेवक झालो. ही माझी सुरुवातीची वाटचाल. नंतर नगराध्यक्ष आपण झाला, आणि मग त्यानंतर एकदा नगरसेवक, 2दा नगरसेवक, आणि त्यानंतर रत्नागिरी शहराचा पहिला शिवसेना नगराध्यक्ष म्हणून मी विराजमान झालो. त्या कालखंडामध्ये चांगलं कामं केली म्हणून शिवसेना प्रमुखांनी प्रभावित होऊन मला त्यावेळेला जिल्हा प्रमुखपद दिलं. तो कालखंड माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. साळवी, आपण बाळासाहेबांचे फार जवळचे सैनिक म्हणून ओळखला जातात. बाळासाहेबांच्या काय जुन्या आठवणी आपण सांगू शकाल काय? 2000 साली मी जिल्हा प्रमुख झालो. 2001 साली शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभासद नोंदणीचा संकल्प सोडला, आणि मग त्यावेळेला माझ्या जिल्ह्यातले असणारे त्यावेळेचे
मंत्री असतील, रामदास कदम असतील, त्यावेळेचे सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंडणगड ते राजापूरपर्यंत 9 तालुक्यामध्ये सभासद नोंदणी त्यावेळी राबवली आणि सभासद नोंदणीच्या माध्यमातून ह्या संपूर्ण 1,30,000 नोंदणी केल्यानंतर सर्वात महाराष्ट्रामधला सर्वोच्च जिल्हा प्रमुख म्हणून मात्र त्यावर सन्मान करण्यात आला. तो क्षण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी जो दसरा मेळावा होतो, त्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी मला एक ढाल देऊन माझा सन्मान केला व महाराष्ट्राला सर्वोच्च जिल्हा प्रमुख म्हणून किताब दिला. ही सर्वात माझ्या दृष्टीनं आयुष्यातली महत्त्वाची ती घटना आणि आठवण त्या ठिकाणी आहे. अशा अनेक आठवणी मी तुम्हाला सांगू शकतो आणि म्हणून आपल्या नम्रपणे सांगेन की शिवसेना प्रमुखांच्या दुःख देऊन ज्या नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्या काळामध्ये आमचा हा संपूर्ण जिल्हा हा थोडा पोरका झाला होता. पण त्या परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. 2006 सालच्या पोटनिवडणुकीमध्ये मला शिवसेना प्रमुखांनी राजापूर विधानसभेची उमेदवारी दिली. निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घ्यायला मी शिवसेना प्रमुखांच्या घरी गेलो. त्या शिवसेना प्रमुखांनी मला जवळ घेतलं आणि मला बोलले, माझा पोरगा हा निवडून आला पाहिजे ही भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतली. आणि माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा क्षण तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर मला सांगितलं, राजन तू आपल्या मतदारसंघामध्ये कामाला जा. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा मला फोन आला आणि शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं, राजन वेळेमध्ये पोचलास ना? म्हणजे एका फोनवरती शिवसेना प्रमुख एका शिवसैनिकाची विचारपूस करतात. हा दृष्टीने माझ्या महत्त्वाचा क्षण आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा क्षण असा आहे की शिवसेना प्रमुखांनी मुंबईमधून एक माझे पदाधिकारी संजय सावंत त्यांना रत्नागिरीला पाठवलं आणि त्यांच्याकडे एक अशी वस्तू दिली मला. ती वस्तू आज मी कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. ती महत्त्वाची वस्तू अशी आहे की शिवसेना प्रमुखांनी आपल्या मातृश्रीच्या देवाऱ्यामध्ये त्या देवासमोर प्रार्थना केली आणि आपल्या हातामध्ये खडा घेतला आणि त्या खड्याची पूजन करून सांगितलं की माझा पोरगा हा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा आहे, तो निवडून आला पाहिजे अशी प्रार्थना केली. तो खडा घेऊन संजय सावंत रत्नागिरीमध्ये आले आणि तो खडा माझ्या ह्या अंगठीमध्ये हा मी घातलेला आहे. परंतु शिवसेना प्रमुखांनी मला जो हा खडा माझ्यासाठी देवासमोर प्रार्थना करून मला दिलेला आहे तो क्षण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून म्हणतो की शिवसेना प्रमुखांचं निश्चितपणे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. शिवसेना प्रमुखामुळे 4 शब्दामुळे मी संपूर्ण माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहिती झालो. तो क्षणी माझ्या दृष्टीने अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढे मंत्रिपद काहीच किंमत मी त्याला देऊ इच्छित नाही. शिवसैनिक म्हणून राजन साळवी किती समाधानी आहेत? निश्चितपणे मी आपल्यासोबत बोललो. कोण राजन साळवी? एक सामान्य कुटुंबातला सामान्य एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमदार अशी माझी वाटचाल करत असताना मला रत्नागिरीकरांनी नगरसेवक बनवलं, नगराध्यक्ष बनवलं, शिवसेना पक्षाने मला विश्वासाने जिल्हा प्रमुख बनवलं, राजापूर लांजा साखर कारखान्याने मला आमदार बनवलं आणि संपूर्ण ह्या महाराष्ट्राला, देशाला विविध विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला, देशाला माहिती झाला आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे मी संपूर्ण जगाला माहिती झालो. कोण? राजन साळवी. आणि म्हणून 4 शब्द शिवसेनेमुळे मी आहे आणि म्हणून मी शिवसेनेचा निश्चितपणे ऋणी या ठिकाणी आहे. साळवी साहेब, शुभेच्छा तुम्हाला मनापासून. भर पावसात आपण स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला माहिती दिलीत. आपला आवाज, आपण सगळी माहिती आम्ही जनतेपर्यंत जरूर पोहोचू. पुन्हा एकदा आपला शुभेच्छा आणि आपण असेच मोठे व्हा आणि शिवसेना मोठी करा. ही आमच्या KTV परिवारातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्यात आज हजारो शिवसैनिकांचे मावळे मनापासून पक्षाचं काम करतायत. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळाल्यास ते जोमाने काम करू शकतील आणि रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल आणि तो कायमस्वरूपी नंबर 1 वर राहील. नामदार रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र असले तरी ते जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले आहेत. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जात होते. म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यमंत्रीपद देऊन रत्नागिरीसारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बहाल केलं.
विकासाची कामं ते इमाने ईदद्वारे जलद गतीने करीत असले तरी आपल्या पदाचा वापर त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं सर्वसामान्य शिवसैनिकांमधून बोललं जात आहे. आघाडी शासनामध्ये मतभेद, लाथाड्या, वादविवाद पाचवीलाच पुजले होते. परंतु शिवसेनेत मात्र आदेशापलीकडे काहीही चालत नाही असं सुरुवातीला बोललं जात असे आणि तसं दिसूनही आलेलं आहे. परंतु जिल्ह्याभरातील मागील काही घटना पाहता खरोखरच शिवसेना आदेशावर चालते का याबाबत वेळीच आत्मपरीक्षण होणं फार जरुरीचं आहे. आज नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांकडे असल्याचं दिसून येतं. मोर्चाला सुरुवात या ठिकाणी करते खासदार मान्य विनयजी राऊत साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख मान्य विजयजी कदम साहेब, मान्य आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आता मागे काय घडलं त्यावर अधिक विचार न करता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने 50व्या वर्धापन दिनी पक्ष नंबर 1 वर कसा राहील याचा संकल्प करावा आणि त्या दृष्टीने आत्तापासूनच कामाला लागावं असं सामान्य शिवसैनिकांना वाटत आहे. मराठी अस्मिता जपणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहिलेल्या शिवसेनेमध्ये आज मुस्लिम समाजासह इतर समाजानेही प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे हे नाकारता येणार नाही. रद्द करा रद्द करा रद्द करा. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वच दिग्गज नेते एक दिलाने कामाला लागतील असा सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त संकल्प करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेने बघता बघता 50 वर्ष पूर्ण केली आणि त्यानिमित्त आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTV परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना.